जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पवनसुत हनुमान की जय. नमस्कार. आणि आज आपण 11व्या दशकाचा थोडासा अभ्यास करणार आहोत. उद्धवा, मी आता लवकरच निजधामाला जाणार, मग तेव्हा मला पण या. अरे पण ते शक्य नाही. मग मला तुमची आठवण आली तर? अरे भागवत वाच. पण तुम्हाला पाहावंसं वाटलं तर भागवताच्या पानामधून माझं वर्णन आहे. म्हणजे हे भागवत म्हणजे वाङ्मयीन मूर्तीच आहे भगवंताची. तसंच समर्थांच्या निर्याण्यापूर्वी आकाशवाणी रडू लागल्या, इतके वर्ष माझ्या सानिध्यात राहून हेच शिकलात का? दुःख करू नका, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी. परी मी आहे जगज्जीवनी निरंतर, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट कौसेल की. म्हणजे दासबोध म्हणजे समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि आज आपण 11वं दशक, ज्याचं नाव आहे भीमदशक, ह्याचं चिंतन करणार आहोत. समर्थे 11 घड्यात केले धुळाक्षर, 11 प्रहरात वाळिले अक्षर, 11 दिवसे केला जमाखत सुंदर, ब्रह्मांड कुलकर्ण चालवावया. समर्थ प्रतापात गिरिधर स्वामींनी मार्मिक ओवी अशी लिहिलेली आहे. समर्थ हे हनुमंताचे अवतार आहेत. हे बिंबविण्यासाठी ही ओवी या गिरिधर स्वामीने घातली. हनुमंत हा 11वा रुद्र आहे. संकेत कोबडीप्रमाणे 8 दशकात व्यतिरेकाची मांडणी, तर पुढील 12 दशकात अन्वयाची मांडणी सांगितलेली आहे. रामाची भक्ती करण्यासाठी भगवान शंकराने 11 अवतार घेतले. त्यातील हनुमान हा 11वा अवतार. हनुमानाला समर्थ भीम म्हणतात. हनुमान हा कर्म, भक्ती, ज्ञान याचं सुंदर प्रतीक आहे. बघा, समर्थांना 11व्या वर्षी अनुग्रह झाला. स्वतः राम प्रगटले आणि त्यांनी कानामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला. जेव्हा समर्थ लग्नाच्या बोहल्यावरून पळाले आणि नाशिकला पोचले, ते सुद्धा 11 दिवसांनी नाशिकला पोचलेले आहेत. म्हणजे समर्थांना 11 आकड्याचं फार मोठं आकर्षण आहे. त्यांचे 11 मारुती प्रसिद्ध आहेत. 1100 मठ त्यांनी स्थापन केलेले आहेत. आनंद वनभुवनीमध्ये ते म्हणतात, 11 11 बहु 11, काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. दासबोधाच्या पूर्वार्धात भट्टीतून शुद्ध सोनं निघालंय, पण त्याचे अलंकार करण्याचं काम आता दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये सद्गुरू करतायत. 11व्या दशकापासून समर्थांना कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय सांगायचा आहे. त्यामुळे या दशकाला समर्थांनी भीमदशक असं नाव दिलंय. 10व्या दशकापर्यंत व्यष्टीला परमेष्ठी रूप होण्यासाठी काय करावं हे सांगितलं. तर भीमदशकापासून व्यष्टीने समशीर रूप कसं घ्यावं हे सांगितलंय. बघा, दासबोधाने मुख्य 4 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट, नरदेहाचं सार्थक नवविधा भक्तीने होते, दशक 1 ते समास 5. दुसरी, ईश्वराला कसं आणि कुठं शोधावं, माया ब्रह्माचे विवरण, दशक 6 ते 10. लोकसंग्रह कसा करावा, राष्ट्रसंसार कसा करावा, हे दशक 11 ते 15. आणि चौथं, पिंड ब्रह्मांडाचा विचार, दशक 16 ते 20. आधी केले मग सांगितले ही समर्थांची उपदेश परंपरा आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं, दशक 2 समास 9 विरक्त लक्षणं, दशक 11 समास 10 निस्पृह लक्षणं ही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या तोडीची असून ती समर्थांच्या आत्मचरित्राची द्योतक आहेत.
दशक 15 समास 2, दशक 14 समास 1, दशक 12 समास 5 यात समर्थांच्या आत्मचरित्राचे प्रतिबिंब दिसते. समर्थ पहिल्या दशकापासून सदाचार, भक्ती, शुद्ध ज्ञान, खऱ्या मीचे दर्शन आपल्याला घडवतात. ज्ञानाच्या विविध संकल्पना इत्यादी एक एक पायऱ्या चढत चढत आत्मज्ञानापर्यंत आपल्याला समर्थ मोठ धरून नेत आहेत. आता 11व्या दशकापासून आत्मसाक्षात्कार झाल्यावर स्वतःच्या तो आनंदात न राहता इतरांना तो आनंद भरभरून दे व अज्ञानी जीवांचं उत्थान करावं. आधी भगवंताची भक्ती, मग भक्तीतून जन्मलेलं ज्ञान व ज्ञानानंतर समाजाच्या उन्नयनासाठी कर्म असा तर्कशुद्ध विचार समर्थांनी 11व्या दशकापासून मांडलेला आहे. आपण समर्थ समाजसेवा, लोकसंग्रह, राजकारण, व्यवहार चातुर्य, निष्काम कर्मयोग इत्यादी गोष्टी सांगायला सुरुवात करणार आहेत. हनुमंताला श्री समर्थ भीम म्हणतात. भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे. हनुमंत हे दास्यभक्तीचं उत्तम उदाहरण, बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे. भीम म्हणजे भयंकर, इथे प्रचंड शक्तिमान असा ह्याचा आपण अर्थ घेऊया. उपासनेच्या बळाने त्याने रामांना वश केलं. त्यावेळेला मंदिरं फोडली जात होती. मंदिरातल्या ज्या मूर्ती होत्या त्याच्या पायऱ्या केल्या जात होत्या. आणि त्याच वेळेला समर्थांनी काय केलं आहे तर अनेक हनुमानाची म्हणजे मंदिरं गावागावामध्ये स्थापन केलेली आहेत. समाजाला शक्ती बुद्धी शिकवण्यासाठी त्यांनी गावागावातच ही मंदिरं स्थापन केली. त्यांचा आदर्श हा हनुमान आहे. जशी उपासना हनुमंताने केली तशी आपणही केली पाहिजे. शक्ती बुद्धी युक्ती ह्याने युक्त असा हा हनुमान आहे. उपासनेचा आश्रयो उपासनेविड निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही, ही 16व्या दशकातली ओवी इथे आपण पाहूया. सिद्धस्वामी याचं उत्तम उदाहरण आहे. सिद्धस्वामींनी अगदी देह ठेवायच्या शेवटपर्यंत आपली उपासना सोडलेली नाही आहे. उपासनाचा अर्थ काय? उपआसन, भगवंताच्या जवळ बसणं म्हणजे उपासना. पहा, एखादं आपण उपासना का महत्त्वाची जीवनामध्ये? ज्या वेळेला आपण एखाद्या देवाचं किंवा देवतेची जेव्हा आपण उपासना करतो, तिची जेव्हा आपण भक्ती करतो, ती जी आहे शक्ती किंवा देवीची किंवा देवाची, आपण ज्या वेळेला संकटात असतो तेव्हा ती शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. आणि म्हणून उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीकृष्णाने सुद्धा याप्रमाणे दीर्घ सूचना दीर्घदृष्टी ठेवून उपासनारूपी हनुमंताला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर ठेवलं होतं. शत्रुपक्षांनी मारलेले प्रभावी अशी अस्त्र हनुमंतांनी वरचेवर झेललेली आहेत. उपासनेचा आश्रय घेतल्याने अर्जुनाला जय मिळाला. जीवनात विजयी व्हायचं असेल तर उपासना नित्य करा, ही शिकवण समर्थांना ह्या भीमदशकात द्यायची आहे. मानवाच्या अभ्युदयाचा विचार 11व्यात पुढे मांडलेला आहेच. साधकाकडे नुसती भक्ती बुद्धी असून चालत नाही, तर तो धूर्तही पाहिजे. मग जसा हनुमान आहे. धूर्त म्हणजे लबाड नाही बरं का. धूर्त ह्याचा अर्थ नुसता लबाड नसता, तो ज्ञानी पाहिजे असाही होतो. बघा, कुंभकर्णाला रामाने जर्जर केलं, हात तोडले, पण तो काही मेला नाही. मग आता बिभीषण म्हणाला, अहो तो असा मरणारच नाही, कारण तो शंकराचा भक्त आहे, त्याने खूप उपासना केली आहे, मग कसा मरेल? मारणाऱ्याने आपली पाठ दाखवेपर्यंत हा मरणार नाही. आता राम हे क्षत्रिय आहेत, हे कसे पाठ दाखवणार? आता काय करायचं? मग रामामागे हनुमान होते. त्याने रामाच्या खांद्यावर आणि पुच्छाने थोपटलं. आणि पुच्छाने थोपटल्यानंतर रामाने मागे वळून पाहिलं, कारण कोण मला बोलवतोय. आणि हे पाहण्यासाठी राम मागे वळले. इकडे कुंभकर्ण मेला. म्हणजे असा धूर्तपणासुद्धा प्रत्येकाकडे हवा. सर्व सैन्य आनंदलं, रामही प्रसन्न झाला. असे हे हनुमान धूर्त चतुर होते. समर्थांना आपल्याला हे सर्व हनुमानाचे गुण आत्मसात करावेत हे सांगायचे असावे. म्हणून समर्थ म्हणतात, हनुमंत आमची कुळवल्ली, राम मंडपावेला गेली, रामभक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ, सिद्धी ते न पावे सर्वथा. जशी हनुमंताने भक्ती केली, जशी समर्थांनी रामाची भक्ती केली, आपल्याला समर्थ म्हणतायत, तुम्ही सुद्धा अशीच भक्ती करा. आहे ते तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तोटे उद्वेगाचे, येडे रीती, ही जी एक महत्त्वाची ओवी समर्थ आपल्याला 11व्या दशकातल्या 3ऱ्या समासात शिकवण निरूपणामध्ये सांगतायत. आता सुंदर बघा उदाहरण आहे.
जे जे काही आहे ते भगवंताचं आहे. पण आपण किती जन्मल्यापासून मरेपर्यंत सतत हे माझं घर, नवे नवे हे माझे घर, हा माझा मुलगा, प्रत्येक गोष्ट ही माझी माझी करतो. पण समर्थ म्हणताय तुझं नव्हे रे शरीर, मग इतरांचा काय विचार. बघा, टिळक एक जेव्हा मंडाल्याच्या तुरुंगात होते तेव्हा खूप तुरुंगातून तेव्हा एका दुसऱ्या जागी जेव्हा नेलं तेव्हा तिथल्या जेलरनी विचारलं कोणत्या राजाचे राजा आहात. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, अहो ह्या 3.5 विताचं जे शरीर आहे त्याच्यावर सुद्धा जर माझं राज्य नाही तर मी कुठला राजा असणार. म्हणून आपण जे भजन म्हणतो, कासयाने पूजा करू केशी राजा. अरे तू कशाची तू तू कशाने माझी पूजा करणार. जे जे तू वापरता ते सगळं माझंच आहे. पाणी माझं आहे, फुलं माझी आहेत, दूध माझं आहे, तूप माझं आहे. फक्त तू तुझं मला मन दे, बाकी मला काही देऊ नकोस. म्हणून समर्थ म्हणतायत, आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. अशा प्रकारे ह्या तिसरा जो समास आहे, ह्या तिसऱ्या समासामध्ये यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आपल्याला या शिकवण निरूपणामध्ये समर्थ सांगतायत. तिसऱ्या समासामध्ये हा जो निर्भीड समुद्रदेह मिळाल्यावर तो वाया जाता कामा नये. रिकामा जाऊ देदी क्षण, म्हणजे आदर्श दिनचर्या आपल्याला समर्थ ह्या ठिकाणी सांगतायत. अशीच आदर्श दिनचर्या समर्थाने 12व्या दशकात आणि 9व्या समासात सांगितली, ती आपण पाहणारच आहोत पुढे. म्हणजे काय, रोज भगवंताचं चिंतन, संत वाङ्मयाचं वाचन, मनन, चिंतन, जोडून या धन उत्तम व्यवहारे, अडीअडचणीत लोकांना मदत करावी, कर्म भक्ती ज्ञान यांचा समन्वय साधल्यावर आत्मसाक्षात्कार घडतो. हेच परमार्थाचे साधन आहे. पण त्यासाठी मात्र हरिस्मरण करायला हवं. आणि म्हणून काय समर्थ म्हणतायत बघा, कसं ह्या प्रत्येक भक्ताकडे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आश्रय. प्रत्येकाने आश्रय कोणाचा घ्यावा, तर आश्रय भगवंताचा घ्यावा, की जो कधीही आपण ज्याचा आश्रय घेतो आणि तो आश्रय घेतलेला माणूसच निघून गेला, काय काय उपयोग आहे आश्रय घ्यायचा. म्हणून आश्रय घेण्यालायक फक्त जगामध्ये एकच आहे, ते म्हणजे भगवंत. म्हणून आश्रय आणि अश्रू असल्याशिवाय भक्त श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून खरा भक्त जो असतो तो रामाच्या मागे, म्हणजे ह्या परमेश्वराच्या मागे मागे जातो. आणि जो अहंकारी भक्त असतो त्या परमेश्वराच्या पुढे पुढे जातो. आणि अशा प्रकारे हरिस्मरण करायला आपल्याला समर्थ सांगतायत. ज्ञानेश्वर माऊलींनी पण ते सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भागवतातही हरिस्मरणम हरिस्मरणम असं आपल्याला सांगितलंच आहे. त्या सत्याचा शोध घेण्यासाठी समर्थ चत्वार देवांची उपासना करतायत. परंतु शंकराचार्यांनी जे म्हटले, बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परब्रह्मणी कोपी न लग्नः. अहो, लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण मस्तीत गेलं, वृद्धपणी तर अनेक चिंता, मग आता तुम्ही देवाला कधी आठवणार. आणि म्हणून समर्थ आपल्याला इथे जागा करतायत की सकाळपासून झोपेपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे. कारण तरुणपणी विषय सुख, म्हातारपणी रोग, मग भक्ती कधी करणार. आणि सगळ्यामध्ये मुख्य शत्रू जो आहे तो म्हणजे आळस. आणि त्या आळसावरती मात करायला आपल्याला समर्थ सांगतायत. हा सत्याचा शोध घेण्याकरता चत्वार देवांची उपासना सांगितली. बघा, चराचरात भगवंत भरलाय, सगळ्या ठिकाणी भरलाय, पण तो आपण बघू शकत नाही. म्हणून नातुडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागे पहा. म्हणून समर्थ सांगतायत की पहिली म्हणजे प्रतिमा देव, दुसरा म्हणजे अवतार देव, तिसरा म्हणजे अंतरात्मा आणि चौथा म्हणजे परब्रह्म. प्रतिमा देव साधक प्रारंभी आपल्या दैवताची प्रतिमा ती जड आहे, आपण त्याला मूर्तीत बघतो. म्हणून धातूची, दगडाची, मातीची प्रतिमा पहिल्यांदी साधक करतो. हळूहळू त्याची पूजा करता 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 असं लक्षात येतं, म्हणजे समजा आता मी राम भक्त आहे, कोणी कृष्ण भक्त असतात, कोणी विठ्ठल भक्त असतात. मग त्याच्यात तो जो आहे हा नुसती मूर्तीत नाही आहे, तर हा जो चराचरामधला जो राम आहे तो माझ्या मूर्तीमध्ये आला आहे अशी मी कल्पना करते. तिसरा जो देव आहे तो अंतरात्मा देव. मग साधक ज्या देवाची पूजा करतो तोच सर्वांच्या अंतरम आहे, म्हणजे माझ्यामध्ये जो आत्माराम आहे तो सर्वांमध्ये आहे. हा झाला तिसरा भाग. आणि हा सर्वांना कार्याची प्रेरणा देतो. आणि चौथं जे आहे ते म्हणजे परब्रह्म. शेवटी क्रमशः विकसित होत होत साधकाच्या लक्षात येतं की सर्वदूर निर्विकार परब्रह्म आहे, जे शाश्वत आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे, माया आहे. ज्ञानानंतर ही तो सगुणाची पूजा सोडत नाही, म्हणजे ह्या दैवताला अवतार मानून त्याच्या चरित्राचा अभ्यास करतो, चिंतनशील आहे. हा झाला प्रतिमा देव, हा भावनाशील आहे. म्हणजे बघा, आपण मीरेचं उदाहरण घेऊया. लहानपणी मीराला एक चतुर्भुज मूर्ती दिली होती कृष्णाची एकाने.
करता 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 तिला असं वाटलं, त्या रोज ती मूर्तीची पूजा करते, पुढे असं वाटलं आपण हा कृष्ण कोण आहे, ह्याचं चरित्र काय आहे. म्हणून त्यांनी भागवत श्रवण केलं आणि मग त्या श्रीकृष्णाबद्दल अनेक पुस्तकं वाचून काढली. मग तिच्या लक्षात आलं की ही जी मूर्तीतला हा जो कृष्ण आहे तर हा फक्त माझ्या मूर्तीत नाही आहे, तर हा चराचरात भरला आहे, सर्वदूर तोच आहे. आणि असं करता करता ती परब्रह्मपर्यंत पोचली. मेरे तो गिरीधर गोपाळ दुसरा न कोई म्हणता म्हणता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे द्वारकेला गेली आणि द्वारकेमध्ये ती समावित झाली. हे 4 प्रकार समर्थ आपल्याला इथे सांगतायत. बघा, या पंचायतन पूजा शंकराचार्यांनी पण सांगितली आहे. म्हणजे 5 तरी ह्याची पूजा आपण केली पाहिजे. पहिला म्हणजे सूर्य. आपण प्रकाशात जीवन जगा, नमस्कार करा, तो परमेश्वर आहे. नाही समजा तुम्हाला उपासनेला वेळ मिळाला तर रोज सूर्याला नमस्कार करा, त्याला अर्घ्य द्या, निदान एकदा तरी गायत्री मंत्र म्हणा. दुसरा जो आहे तो म्हणजे विष्णू. पुरुष सुक्तपणा, स्तोत्र म्हणा, त्याच्याकडून काय शिका तर व्यापकता, औदार्य, विशालता हे विष्णूचे गुण आहेत. जो आहे तिसरा ते म्हणजे गणेश. गणेश ही जी आहे ती बुद्धीची देवता आहे. चौथा जो आहे तो म्हणजे दुर्गा. श्रद्धा, खंडित नव्हता, विकलांग नव्हता, सात्विक श्रद्धा करा शिका. आणि 5वं जे आहे तो 5वा देव म्हणजे शिव. शिव म्हणजे काय तर शिव म्हणजे कल्याण. हा शिव हा रुद्राभिषेक करा, दुसऱ्यांच्या कल्याणाबद्दल विचार करा. सर्वे भवंतु सुखिना हा भाव. अशा प्रकारची पंचायतन पूजा. जो देव आपल्या आवडीचा आहे तो मध्यभागी ठेवा आणि बाकीचे जे देव आहेत ते बाजूला ठेवा. अशा प्रकारे आपल्याला ह्या शंकराचार्यांनी पंचायतनाची पूजा करायला सांगितली. 4थ्या समासामध्ये समर्थ एक सुंदर उदाहरण देतात. देऊन आणि हाच मुद्दा समजवत आहेत. त्यांनी म्हटले की संसार हा बाजार आहे. हे नरदेहाचं भांडवल घेऊन माणूस बाजारात वावरतो. जसं आपण बाजारामध्ये जातो आणि बाजारामध्ये इतकी भुलभुलैया असते, इतकी दुकानं असतात. लक्ष्मी रोडला गेलो की इतकी साड्यांची दुकानं, सगळं त्याच्यामध्ये आपला जीव अडकतो. आणि ज्याच्याकरता गेलो, त्या देवळाकरता गेलो तर देवळात जातच नाही, साड्यामध्ये अडकून घरी परत येतो. निश्चळ निराकार परब्रह्म हे शाश्वत आहे हे ओळखून त्याची उपासना करतो, अमर होतो. पण सर्वसाधारण माणसं त्या दृश्यामध्ये अडकतात, त्यालाच सत्य मानतात व जीवन बरबाद करतात. साधकांनी मात्र असं न करता निर्विकारी परब्रह्माला मानून त्याची उपासना करावी. जसं माती हे सार, मडकं हे असारे, सोनं हे सारे, दागिने हे असारे, अशा प्रकारे सारासार विवेक करायला आपल्याला समर्थ सांगतायत. समर्थ इथे पहिल्या समासामध्ये सिद्धांत निरूपणामध्ये आपल्याला विवेक प्रलय सांगतात. विवेकाने दृश्याचा संहार करायचा, जिकडे तिकडे सर्वदूर केवळ परब्रह्मच आहे याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे विवेक प्रलय. जगात घडणाऱ्या घडामोडींचे संत भगवंताची लीला म्हणून पाहतात, नेहमी शांत असतात. त्या स्थितीला समर्थ सहज स्थिती म्हणतात. ही सहज समाधी येण्यासाठी सद्गुरूंकडून उपदेशाचं श्रवण करावं, श्रवणाचं मनन चिंतन करावं, सारासार विचार करावा आणि सगळं निधिध्यासन करावं. म्हणून उभारणी, संहारणी हा सगळा भाग आपण मागच्या समासामध्ये पाहिलाच आहे. काहीही झालं तरी आपली सहज समाधी आपण मोडता कामा नये. आपल्याला काही झालं तरी क्रोध येता कामा नये. एकदा मंडळाच्या तुरुंगातलीच गोष्ट मला आठवतीये. त्यांच्याकडे जो हा होता, आचारी होता, आणि त्या आचार्याला जेव्हा त्यांच्याकरता शिधा मिळायचा, आता हा विचार करतोय, विचार करता करता त्यांनी त्या सगळ्या पिठामध्ये सगळं पाणी घातलं आणि एवढं 2 किलो पिठाचं एवढं मोठं पातळ झालं. तो रडायला लागला, काय करणार. इतक्यात ते आत आले, म्हणे काय रडतोस, काय झालंय. तेव्हा ते म्हणाले, काय करू बघा, सगळं पीठ एका आठवड्याचं मी आजच सगळं सगळं पाणीमय पीठ झालंय. ते म्हणाले एवढंच ना. त्याने एक पंचा घेतला, त्यात पीठ घातलं, सगळं पाणी गाळून टाकलं, त्या पिठाचा गोळा तयार करा, मग करायची. म्हणजे आपली जी बाहेरची स्थिती आहे ती न ढळता, न घाबरता आणि क्रोध आवरून एवढे मोठे टिळक पण ते सुद्धा असे वागले. समर्थ आपल्याला हेच सांगतायत की समर्थांच्या काळी मुसलमान राज्याच्या हाती राज्य होतं आणि म्हणून समर्थांनी 5वा राजकारण निरूपण सांगितलंय. शिवाजी महाराज मुसलमानांविरुद्ध एकाकी लढत होते, त्यामुळे त्यांना समर्थ त्यांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून आपल्या संप्रदायात राजकारणाचा समावेश समर्थ करणारे मला असं वाटतं पहिले संत असावेत. म्हणून 5वा समास हा राजकारण निरूपणाचा आहे. समर्थांनी आपल्या संप्रदायाची चतुश्रुती सांगितली. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते अखंड सावधपण, साक्षेप म्हणजे अखंड उद्योग. म्हणून लक्षात ठेवा, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. तुम्ही कुठलंही काम करा, तुम्ही कितीही बाणाया मारा, कितीही लढाया करा, काय वाटेल ते करा, पण अधिष्ठान भगवंताचं जे आहे ते आपण सोडता कामा नये. हा सुंदर विचार समर्थांनी इथे सांगितले. आचार, विचार, उच्चार, प्रचार, व्यवहार
परमार्थ ह्या 6 अंगांनी महंताचं व्यक्तिमत्व कसं फुललं पाहिजे, विकसित झालं पाहिजे, हे समर्थ आपल्याला सांगतायत. समर्थ एका स्फुट काव्यात म्हणतायत, प्रवृत्तीस पाहिजे राजकारण, निवृत्तीस पाहिजे पंचीकरण, लोकसंग्रह करणाऱ्याने या चतुश्रुतीचे अवलंबन करायला हवे. राजकारण बहुत करावे, परंतु कळवच नेदावे. आजचे राजकारण बघा, करायच्या पुरी बोंबाबोंबच, पेपरात बोंबाबोंब, टीव्हीत बोंबाबोंब, म्हणजे त्या अगदी त्या शत्रूला सुद्धा कळते हे काय करणार आहे. आग्र्याहून महाराजांची सुटका झाल्यावर वेश बदलून अनेक मठात राहून ते घरी परतले. कोणालाही सुगावं लागला नाहीये. म्हणजे बघा, समर्थांनी इतकी व्यवस्था केली होती की ते जेव्हा पळाले तेव्हा रात्रभर ते प्रवास करायचे, दिवसा त्या मठात राहायचे, मठामधली सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे, पुन्हा रात्रभर असं करत करत आग्र्याहून ते पुण्यापर्यंत आणि सही सलामत आलेले आहेत. दुःख दुसऱ्याचे जाणावे, दोष देखून झाकावे, लोक पारखून सांडावे, बहुतांचे बहुत सोसावे इत्यादी महत्त्वाच्या सूचना लोकसंग्रह करणाऱ्याला समर्थ देत आहेत. महंत म्हणजे समर्थांचा लोकसंग्रही प्रचारक आहेत. त्यांचे पंख आकाशाला, पण पाय मात्र जमिनीला टेकलेले आहेत. समर्थांनी 1100 मठ स्थापिले. महंत म्हणजे मठाचा मठाधिपती. महंताने पाळायचे नियम फार काटेकोरपणे पण कडक होते. महंत प्रथम आत्मसाक्षात्कार यावा, निस्वार्थी हवा, निस्पृह हवा, त्याला एकांताची आवड हवी, कामाची आखणी एकांतात करून मगच त्याने लोकांतात जावे इत्यादी नियम समर्थांनी तेव्हा घालून दिलेत. एकदा न सांगता समर्थ आणि मिरजेच्या वेणाबाईंच्या मठामध्ये गेले आणि मठामध्ये गेल्यानंतर सगळ्यांची गडबड उडली. तिथल्या एका शिष्याने देवाच्या पूजेकरता जो सोहळ्यामधला तांब्या ठेवला तर तोच आणला आणि पाटावर ठेवला पाय धुण्याकरता. समर्थ आत आले आणि हसले, म्हणाले, वा वा वा, सगळे हे इथले लोक सर्व वेदांती दिसत आहेत. आता ही हुशार असणारी वेणा लगेच म्हणाली, तुम्हीच म्हटलेत ना की देवापेक्षा सद्गुरू मोठा, आणि म्हणून देवाला देवाच्या आंघोळ करण्याकरता म्हणून ठेवलेला तांब्या मी माझ्या सद्गुरूंकरता ते पाणी वापरलंय. अशा प्रकारे समर्थ काय करायचे, कधी पण जायचे आणि परीक्षा घ्यायचे, आणि परीक्षा घेऊन म्हणजे अशी परीक्षा घ्यायचे समर्थ की दासबोध जो आहे तो दासबोध ते वेगळी वेगळी कागद ते पिसायचे आणि तो सगळा दासबोध क्रमवार लावला पाहिजे. म्हणजे महंताला दासबोध, बहुतेक सगळ्या महंतांना दासबोध पाठ होता. साखळीमध्ये वर्तो जाणे, उपाधीमध्ये बेळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणासी, हा 11व्या दशकातल्या 6व्या समासातली ही ओवी आहे. संकटातून कसे बाहेर पडावे हे जो जाणतो, अनन्यान्यतेने भगवंताचे नाम घ्यावं, कमळाप्रमाणे अलिप्त असं इदम न मम, मला मान मिळावा, मला पैसा मिळावा, ह्या उद्देशाने भगवंतांनी कधीही काम करता कामा नये. निस्पृह असावा. निस्पृहाचं एक सुंदर उदाहरण सांगते. चाणक्याच्या तिजोरीतले पैसे संपले. आता सैनिकांचे पगार कसे द्यायचे, आता काय करायचं, म्हणून त्यांनी नियम काढला की घरटी एक एक दागिना आणून द्या. एक माणूस आला आणि त्यांनी पूर्ण पेटी दिली आणि तुम्ही चाणक्य हे सगळे दागिने घ्या आणि त्या सगळे दागिन्यांचा उपयोग करा. ते मला दागिना नको आहे, प्रत्येकाच्या घरचा एक एक पाहिजे. ह्याला म्हणायचं कॅरेक्टर बिल्डिंग. महंत हा असा असावा. एकनाथजी रानड्यांनी जेव्हा ते विवेकानंद स्मारक बांधलं तेव्हा त्यांनी घराघरात जाऊन 1-1 रुपया गोळा केला आहे. मी सुद्धा अनेक लोकांकडून 1-1 रुपया, खरं तर त्यांना अनेक हजारो लाखो रुपये मिळाले असते. पण तिथे आपण गेलो की आपला भाव असा असतो की मी पण त्याला काहीतरी दिलंय, आणि म्हणून हा जो महंत असा आहे हा महंत असावा. मनाला स्वच्छ शुद्ध करणारा साबण म्हणजे नाम, आणि बुद्धीला सतेज करणारी म्हणजे श्रद्धा, निष्ठा, चित्ताला एकाग्र करते. हे सर्व असल्यावर उपाधीत न सापडता अलिप्तपणे राहता येतं. म्हणून महंताने 24 तास सावधान असायला हवे. कामिनी कांचनापासून दूर हवं. समर्थांचा मठ म्हणजे विद्यापीठ आणि मठाधिपती म्हणजे चालते बोलते विद्यालय होते. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, रामाची उपासना करणे म्हणजे रामाचे सद्गुण आत्मसात करणे. म्हणून राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे, ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. या ठिकाणी मला मामा गांगुलाची आठवण येते. ते ह्या शिवथरघळीचे खरोखर असेच निस्पृह महंत होते. नया पैशाला कधी हात लावला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवथरघळीमध्ये येणाऱ्या माणसांचे जणू काही समर्थ आहेत, ह्यांनी त्यांची व्यवस्था पाहावी, आणि देह पण त्यांचा त्या ह्याच कार्यामध्ये शिवथरघळीमध्येच, आणि काहीही त्रास नव्हता आणि अलगदपणे जावा, याला म्हणायचं महंत. समाजातील सर्वांना महंताचा आधार वाटला पाहिजे. समर्थांचा महंत हा तेजस्वी पुरुष आहे. समर्थांनी महंताला आत्माची उपमा दिली आहे.
आहे तरी सर्वाठाही पाहू जाता कोठेच नाही. सर्वांच्यात अंतरात्मा वास करतो, पण कोणाला तो दिसतो का? त्याच्याशिवाय एकही काम होत नाही. पण अंतरात्म्याप्रमाणे महंत अलिप्त असावा. ह्या ठिकाणी मला भौमानंद महाराजांची आठवण होते. आपल्या दांडेकर पुलाजवळचा जो रामकृष्ण मठ आहे, तो मठ बांधण्याकरता भौमानंद स्वामींनी अहोरात्र म्हणजे ह्याची त्यांनी मेहनत घेतलेली आहे. पण उद्घाटनाच्या वेळेला मजा अशी की ते कधीही कुठल्याही स्टेजवरती सापडले नाहीत. त्यांचे आभार मानायला म्हणून मी आणि सुनीता चिंचोळकर गेलो, तर आम्हाला त्यांना शोधावं लागलं. खरं म्हणजे ते सगळ्या ठिकाणी हजर हवेत, कारण त्यांनी बांधलाय. पण म्हणजे महंत जे असतात ते असेच असतात. कमलाताई होस्पेटांची मला इथे आठवण, नागपूरच्या कमलाताई होस्पेट बालविधवा होत्या. आणि या बालविधवा असल्यानंतर त्यांनी सुतकागृह बांधलं आणि खूप कार्य केलं. बाई फक्त 4थी पास, पण म्हणजे मिडवायफरीचा कोर्स केला. आणि त्या बाईंना द्यायला म्हणून स्वतः जवाहरलाल नेहरू आणि पद्मश्री द्यायला आले होते. आणि त्या कार्यक्रमाला माझ्या मावशीमुळे मला पास मिळाला होता. पण माझ्या मावशीला शिक्षा झाली होती पाणी भरायची, तर मावशीला मदत करण्याकरता म्हणून मी त्या दवाखान्याच्या मागे गेले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की ज्यांना मिळणार आहे पद्मश्री, ते पद्मश्री मिळून झाल्यानंतर ह्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यातल्या कमलाताई होस्पेट मागे जाऊन हातामध्ये खराटा घेऊन, आणि सगळं झाडं होत्या की सगळी लोक येतील आणि किती पाणी सांडलंय. महंत असा असावा. की कसा असावा, तर त्या कमलपत्राप्रमाणे असावा. त्यावेळेला ती माझ्या मनावर जी कोरलेली गोष्ट आहे ती मी कधीच विसरू शकत नाही. 7वा जो समास आहे हा चंचळ नदी. समर्थाने मूळ मायला चंचळ नदी म्हटले. नदी ही निश्चळ पर्वतावरून उगम पावते आणि धावत 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 खाली येते. हिचा प्रवाह नेहमी सूक्ष्माकडून स्थूलाकडे, अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, निश्चळाकडून चंचळाकडे, ब्रह्माकडून मायेकडे, अदृश्याकडून दृश्याकडे असा वाहतो. याला बहिर्मुखता म्हणतात. समाजातील बहुसंख्य या प्रवाहाबरोबरच वाहतात. कोणी भोवऱ्यात सापडतात, कपारीमध्ये अडकतात, मरतात. अंतर्मुख माणसं प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने पोहतात, उगमाकडे जातात. त्यांना वाटतं सुखद अनुभव येतात, त्याला सिद्धी म्हणतात. म्हणजे सर्वसाधारण माणूस काय करतो, तर प्रवाहाच्या बरोबर पोहतो. पण जे अंतर्मुख असतात, जे ज्ञानी असतात, त्यांच्या लक्षात येतं की प्रवाहाबरोबर न जाता आपण नदीच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. आणि ते मुळापर्यंत जातात, त्यांना त्यामध्ये अडचणी अनेक येतात. पण तिथे कुठेही त्या अडचणीमध्ये न अडकता ते उगमाकडे पोचतात. त्यांची वृत्ती नाहीशी होते. मागे पण बघतात तर त्यांच्या लक्षात आलं नदी तर काही दिसतच नाही आहे. अशांना समर्थ वृत्तीशून्य योगेश्वर असं म्हणतात. मूळमाया मुळात शुद्ध आहे, पण वाहत असताना वृत्तीचे तरंग तिच्यात मिसळतात आणि ती अशुद्ध होते. जसे पाणी मुळात शुद्ध असतं, पण मिरचीच्या वाफेतून घ्यायचं तर ते पाणी कसं होतं, तिखट लागतं. कांदा, नारळ, द्राक्ष यांच्या सहवासामध्ये त्या पाण्याची चव बदलते. वैराग्यशाली कुठेही न अडकता परब्रह्माशी एकरूप होतात. म्हणून देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. एखादा घर म्हणजे बघून गेला. जेव्हा आपण एखाद्या घरात जातो, घर बघतो पण घरधमी जर नाही पाहिला तर काय हो उपयोग. तसंच एखादा राज्यात जातो, तर राजाचं आपण जर उदाहरण नाही पाहिलं, राजाचं नाही भेट घेतली तर उपयोग काय. तसंच समर्थ म्हणतायत, तुम्ही जीवनामध्ये जेव्हा जीवन जगायला येत आहे, तर तुम्ही परब्रह्माची ओळख करून घेतली नाही तर मग काय उपयोग. म्हणून जीवन संपायच्या पूर्वी आपल्याला परब्रह्म कोण आहे ह्याची ओळख आपल्याला समर्थ करून देत आहेत. 8वा जो समास आहे हा अंतरात्मा विवरण. आपल्या देहामध्ये वास करणारा तो आत्मा, सर्व विश्वात वास करणारा हा अंतरात्मा, विश्वाला पुरून उरणारा तो परमात्मा. हा अंतरात्मा सर्व जीवांचा प्रवर्तक आहे. ज्याप्रमाणे कोयना नगरहून सर्व महाराष्ट्राला वीज पुरवली जाते, त्याप्रमाणे हा अंतरात्मा सर्व जीवांना चेतना देतो. माणूस हा अपूर्ण आहे, तर अंतरात्मा हा पूर्ण आहे. अहो, अंतरात्म्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. साधं पान जे आहे पडिले पडणं तेही नाहाले. घरात बघा एक भिकारी होता बरं का. आणि एक भिकारी खूप चांगला होता. म्हणजे जरी भीक मागत असला तरी तो एकाच ठिकाणी राहून भीक मागायचा. पण तो आल्या गेल्या लोकांना सगळ्यांना मदत करायचा. कोणाला समजा हवं असेल, कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, तर तो सगळ्यांना सांगायचा. आणि अशा प्रकारे जेव्हा तो भिकारी मेला, तेव्हा काही लोकांनी ठरवलं की त्याचं आपण स्मारक बांधूया. म्हणून त्यांनी काय केलं, तो ज्या ठिकाणी बसायचा ती जागा खणली. आणि जेव्हा खणायला लागले तेव्हा लक्षात आलं काय,
की तो ज्या ठिकाणी भिकारी बसतोय त्याच्या ठिकाणी एक हंडा आहे आणि त्या हंड्यामध्ये अमाप सोनं आहे. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना इतकं वाईट वाटलं की हा 40 वर्ष भीक मागतोय, पण बिचारा ज्या जागेवर बसतोय त्याच्याखाली एवढं धन संपत्ती आहे, पण त्यांनी न खणल्यामुळे त्यांना ते कळलंच नाही. समर्थ आपल्याला हेच सांगतायत की जसं त्याच्या त्या भिकाऱ्याच्याकडे आहे तसंच आपल्यामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे, आपल्यामध्ये सुद्धा इतकी संपत्ती भरली आहे, पण तुम्ही अंतर्मुख झाल्याशिवाय, उलट्या दिशेने गेल्याशिवाय तुम्हाला आपल्याला आपल्यातला देह, आपल्या देहातला हा जो परमेश्वर आहे हा आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. आणि म्हणून देव जवळ आहे परंतु आपल्याला तो दिसत नाही. नेहमीचीच गोष्ट सांगते, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे पण तरी सांगते, कारण काही नवीन आहेत. मुख्य म्हणजे माझा नातूच समोर बसलाय, त्याला ही गोष्ट खूप आवडेल. गंमत बघाय देवाकरता शोध शोध शोधतो, संबंध आयुष्यभर घालतो, पण देव सापडतो अंतरंगात कसा. ते एक म्हातारी होती आणि ती म्हातारी बघा रात्री संध्याकाळची वेळ आहे, नीट दिसत पण नाही आहे, काहीतरी शोधतीये. तिकडून एक माणूस जात होता. तो मला आजीबाई काय शोधताय? तर अरे बाबा हार करायला बसले, माझी सुई हरवली आहे. मग ती सुई कुठे आहे? आजी तुम्ही हार करायला कुठे बसला होतात? अरे मी माझघरात बसले होते. मग आजी तुम्ही हार करायला माझघरात बसला आणि सुई शोधताय बाहेर? अरे माझघरामध्ये अंधार आहे म्हणून मी सुई शोधतोय. आपण त्याला जन्मात तिला कधी सुई सापडेल का? समर्थ आपल्याला हेच सांगतायत की अंतरात्म्यामुळे तो चालतोय, प्रत्येक गोष्ट अंतरात्म्यामुळे होते, पण जन्मभर त्या अंतरात्म्याला कधी पाहतच नाही. अज्ञानी देवाला बाहेर शोधतोय, तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. अरे विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थचे शिणावे खटाटोपे. अरे ते आत आहे, तू आत जा, आत आत उतर, म्हणजे मग तुला भगवंत दिसेल. देहबुद्धीची माणसे अंतरात्म्याला जाणत नाहीत, म्हणून समर्थ शेवटी उपदेश करतायत, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशचे उद्धरावा, हरिभक्ती करुनी. अखंड चिंतनाने ब्रह्म्यास जाणता येते. विवेकी माणसं हा भवसागर सहज पार करतात. 9वा समास जो आहे तो उपदेश. यात अंतरात्म्याला समर्थाने त्रैलोक्य नायक म्हटले. का बरं? कारण हा सगळ्याचा नायक, सगळ्यांचा राजा आहे. कारण सारे त्रैलोक्य त्याच्याच अधिष्ठानावर कार्य करते. आठवत आहे जेव्हा लहान मूल आपल्याकडे जन्माला येतं, तो सगळ्या घराचा राजा असतो. त्या मुलाला बोलता येत नाही, चालता येत नाही, त्याला काही कोणी त्याला ओळखत पण नाही, त्याला काय मागता येत नाही, तरी पण आपण दिवसभर त्याच्या भोवती असतो. कारण काय, तो त्या घराचा राजा असतो. समर्थ हेच सांगतायत, हा जो अंतरात्मा आहे, हा जो अंतरात्मा हा त्रैलोक्य नायक आहे. आधी देखिला देहधारी, मग पहावे जगदांतरी, तयेची निया उपरी परब्रह्म पावे. अगोदर तो आपल्या आत पाहावा, मग तो जगात पाहावा, आणि असा हा अंतरात्मा सर्व दूर आहे. ह्या हळूहळू आपण अभ्यासावं. प्रथम भक्तीने आपल्या देहातील चैतन्याचा अनुभव घ्यावा, मग दुसऱ्यातील चैतन्य अनुभवावं, शेवटी परब्रह्माशी एकरूप व्हावं. आता ह्याची जी सगळी उदाहरणं आहेत ती पुढच्या 12व्या दशकामध्ये समर्थ खूप सुंदर सांगतील, ते आपण पाहूच या. वृत्तीशून्य निशब्द होतो, ही सर्वश्रेष्ठ अवस्था होय. समासाच्या प्रारंभी समर्थ एक सूत्र सांगतायत, माणसानं कर्म निर्दोष केलं पाहिजे. कधी कधी त्यात पूर्ण यश येत नाही, आणि अशा वेळी भगवंताची इच्छा आहे असे समजावे. म्हणजे समजा त्यांनी एखादं काम करायला सुरुवात केली, मन लावून तो काम करतोय, पण काम करता करता लक्षात आलं की मला काही यश येत नाहीये, आणि मग त्यावेळेला काय म्हणावं की भगवंताची इच्छा हे काम पूर्ण करून घ्यायची नसावी, आणि म्हणून भगवंताची पूजा म्हणून ते काम करावं. आणि जे काम करताना काही मध्ये जर का अडचण आली तर हरिस्मरण करावं. आपण पूर्णपणे मात्र प्रयत्न केले पाहिजे, यश आले नाही तर भगवंताची इच्छा आहे असं समजावं आणि शांत व्हावं. अजिबात जे हल्ली डिप्रेशन येते मुलांना, त्या मुलांसाठी सांगते, आपण मात्र 100% काम करावं. पण ह्या उपर आता तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी ॲडमिशन हवी असेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याकरता तेवढे मार्क पडले नाहीत, तर लक्षात ठेवावं, भगवंताची इच्छा त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची नव्हती असं म्हणावं, शांत व्हावं. कारण काय, आपल्याला आपल्या देहाला आपल्याला काय साजायचं आहे, काय उपयोगाचं आहे, हे भगवंत ठरवतो. त्याच्यामुळे तो दयाळू असल्यामुळे
तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणजे उपयोग नाही जाऊन, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय येतं तर अपयश येतं. म्हणून हा जो मौन्या वृत्तीशुद्ध जो निशब्द असतो, हा जो पहिला जो साधक असतो ना, ते पुरीचं उदाहरण लक्षात ठेवा. जेव्हा आपण पुरी ते तुपात टाकतो तेव्हा ती काय करते, ती इकडे तिकडे नाच नाच असे फुसफुस आवाज करते. पण जेव्हा ती पूर्ण फुलते तेव्हा ती शांत होते आणि छान तरंगते. हा जो असतो साधक, हा पहिल्यांदा काय करतो, तो पहिल्यांदा भक्तीला लागतो. थोडं थोडं काहीतरी सिद्धी यायला लागतात, मग ह्याला हा देवापेक्षा श्रेष्ठ होतो त्याला वाटतो. म्हणून हा देवाच्या पुढे पुढे चालतोय. जेव्हा वनवासामध्ये राम सीता लक्ष्मण चालताय, ते रामाच्या मागे नेहमी सीता होती, कारण सीता म्हणजे भक्ती, ती त्या ज्ञानाच्या मागे आहे. पण ज्या वेळेला सती गेली रामाची, राम हे खरेच देव आहेत का बघायला, तेव्हा ती रामाच्या पुढे पुढे चालतीये. तेव्हा रामाच्या लक्षात आलं की ही खोटी आहे, ही सीता खरी नाहीये. आणि म्हणून यापूर्वीचं उदाहरण सांगितलं, ही मौनी अवस्था. ज्या वेळेला तुम्हाला भगवंत कोण हे कळतं तेव्हा तुम्ही निशब्द होता. एखादी बघा आपण गोष्ट पाहायला गेलो आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर कोणी विचारलं तुमचं मत काय, आपण शांत होतो. हीच वृत्तीशून्य अवस्था. आणि 9व्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. 10वा जो समास आहे हा निस्पृह वर्तणूक. समर्थांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. संत स्वतःचं आत्मचरित्र कधी लिहित नाहीत बरं का, पण त्यांच्या वाङ्मयातून त्यांचं आत्मचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. समासाचं नावच किती गोड आहे. समर्पक आहे, निस्पृह. स्पृहा म्हणजे इच्छा, निस्पृह म्हणजे ज्याला स्वतःच्या सुखासाठी किंवा लाभासाठी काहीही करायचं नसतं. म्हणून समर्थांनी जे लहानपणी म्हटलं चिंता करतो विश्वाची, ते आयुष्यभर त्यांनी चिंता विश्वाची केली. कशाचीही इच्छा न करता, कशाचाही मानाची सन्मानाची पैशाची कशाची इच्छा न करता समाजासाठी केले, ते निस्पृह. आणि अशी ही निस्पृह वर्तणूक असणारे समास 5-6 आपल्याला दासबोधामध्ये मिळतात. या ठिकाणी मला ठाकूरांचं उदाहरण आठवतं. ठाकूर बघा, काली मंदिरामध्ये राणी रासमणींनी त्यांना पुजारी म्हणून आणि ठेवलं होतं. महिनाभर काम केल्यानंतर आणि रासमणी म्हणाल्या इथे सही करा. कशाला सही करायची, तर तुम्हाला पगार मिळणार आहे त्या पगाराची. ठाकूर म्हणाले मी पगार मिळण्याकरता काम करत नाहीये, तर मी तिची पूजा म्हणून करतोय. तर मला मिळणारा जो पैसा आहे हा तुम्ही ज्याला गरज आहे त्याला द्या, मला नको तो पैसा. आणि अशा प्रकारे ठाकूरांनी निष्काम भावनेने काली मंदिराची पूजा केली. समर्थांच्या झोळीमध्ये शिवाजीराजांनी पूर्ण राज्य टाकलं, ते त्यांनी परत केलं. किती निस्पृहता. निस्पृह माणूस हा अंतरात्मासारखा व्यापक असतो, त्याला स्वार्थ नसतो. समर्थांचा महंत हा व्यापक आणि निस्वार्थी आहे. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चालणे बिळणं एक क्षण जाऊत नेली. माणसाचा खरा दागिना कोणता हो? सुंदर कपडे दागिने याने देह सुंदर दिसेल. समर्थ म्हणण्यात मन सुंदर हवं, वृत्ती सुंदर हवी. म्हणून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही फार महत्त्वाची. आपली कीर्ती वाढेल असे कर्म सदैव करायला पाहिजे. असात वेळ घालवता कामा नये. वेश असावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. उदंड समुदाय करावे, परिगुप्त रूपे. ही जी ओवी आहे, ही ओवी सगळ्यांनी लक्षात ठेवावी. ज्ञान मिळवायचं ठरवलं तर एक आयुष्य पुरणार इतकं अफाट ज्ञान आहे. म्हणून खूप लोकांना उपासनेला लावावं. ज्या आनंदामध्ये आपण आहात त्या आनंदाने तो आनंद सगळ्यांना द्यावा. नव्या नव्या कला, नवे नवे गुण आत्मसात करून त्यात पारंगत व्हायचा प्रयत्न करायला हवा. मिळवलेले ज्ञान इतरांनाही शिकवावे. निस्पृह महंत हा व्यवहार चतुर आहे. आपल्या अंतरंगाचा ठाव लागू देत नाही, इतरांस जास्त कधी मिसळत नाही. त्याला एकांत खूप प्रिय आहे. समर्थांचं उदाहरण आहेच. समर्थ जिथे चाफळला राहते त्याच्याजवळच कुबडी तीर्थ रामघळ आहे. काही झालं, चाफळचा एखादा उत्सव झाला की ते तडक उठून आणि ते कुबडी तीर्थामध्ये रामघळीमध्ये, कुबडी तीर्थ रामघळी नाव का पडलं, एकदा ते असेच इतकी सुंदर रामघळ आहे, 2 मजली बांधली आहे. ही निसर्ग निर्मितच आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेलच. नसेल पाहिली तर जरूर जाऊन बघून या. आता तर रामघळीपर्यंत बसेस जातात. तर या रामघळीमध्ये एकदा असेच बसलेले असताना आणि शिवाजी महाराज आले. इतक्या घोड्यावरून आल्यामुळे त्याला खूप तहान लागली. तिथे पाण्याचा थेंब नव्हता, जवळच कुबडी होती, ते त्याने हापटली.
त्याच्याबरोबर झुळझुळ पाणी यायला लागलं आणि ते ओलवेनी पाणी शिवाजी महाराज प्यायले. आजही तिथे झुळझुळ पाणी येतं, ते आहे कुबडी तीर्थ. म्हणून हा जो समर्थांचा महंत आहे हा एकांत प्रिय, त्याला खूप प्रिय एकांत आहे. महंताने आपल्यासारखेच अनेक महंत निर्माण करावेत. समर्थाने त्या काळी कल्याण, उद्धव, दिवाकर, दिनकर, भीमस्वामी, वेणाबाई इत्यादींना अनुग्रह देण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांच्यासमोर 1100 मठ, त्यांचे मठाधिपती, त्याचे सुंदर जाळे वर्धिष्ठू झालेले होते. आधी कष्ट मग फळं, कष्टाचे नाही ते निर्फळ, वृथा पुष्ट ऐत खाऊ असे नसावे, असे समर्थ आपल्याला या 11व्या समासात सांगतायत. मागच्या दशकामध्ये मी तुम्हाला 20 मण्यांची सुंदर माळ दिली. आता आज तुम्हाला 10 रत्नांची आणि सुंदर माळ देते, 15 रत्नांची. पहा, आपण आत्ताच पाहिलं की खरं रत्न कोणचं आणि खरा वेश कोणचा, आणि त्याकरता समर्थांनी सांगितलेले शिकवण निरूपणामधली तुम्हाला ही माळ देते. पहिलं, जीवन यशस्वी होण्यास प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही हवेत. आता हा सगळा भाग आपण पुढच्या दशकामध्ये पाहणारच आहोत. आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आळसाने जीवनाची नासाडी होते. आळशासारखा शत्रू नाही. कितीतरी लोकांचं जीवन या आळसामुळे नष्ट झालंय बघा. म्हणून आळस सोडून माणसाने कामाला लागावं, सकाळी लवकर उठावं. खरं सांगू का, मजा अशी असते की सकाळी लवकर उठावं हे रात्री आपण खूप ठरवतो, पण सकाळी ज्या वेळेला उठायची वेळ असते त्यावेळेला इतकी छान गोड झोप लागते. बरं, ती हवाही इतकी सुंदर असते की लवकर काही उठवत नाही, पण मनाने जर ठरवलं तर माणूस उठू शकतो. सकाळी आत्मचिंतन करावं. उठल्याबरोबर लगेच कामाला जाऊ नये, लगेच चहाला जाऊ नये. तर काहीतरी मी कोण आहे, मला ह्या देवाने आज जिवंत ठेवलं, आज सकाळी मी उठू शकले, मला जिवंत ठेवलं, म्हणून मी आज हा 11वा दशक बोलू शकले. म्हणून त्या पहिल्यांदा भगवंताचे आभार मानावेत आणि मग आपण आपल्या कामाला लागावं. म्हणून आत्मचिंतन महत्त्वाचं. सकाळी थोडं पाठांतर करावं. त्याचं कारण असं आहे की सकाळी मन आपलं कसं असतं, तर मन आपलं अत्यंत तरल असतं. म्हणून काही नवीन श्लोक, कितीतरी लोक फिरायला जाताना एखादा कागद जवळ ठेवतात, एखादी ओवी, एखादा श्लोक आणि पाठ करत जावं. सगळ्यांची गोड वाण्याने लोकांना खुश ठेवावं. बघा, जिभेपाशी आहे सूत्र. ही जीभ मोठी वाईट आहे, ही गोड आहे. बघा, प्रत्येक अवयव आपल्याला देवाने 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, परंतु जीभ मात्र एका कामाकरता, 2 कामाकरता एकच जीभ दिली आहे, म्हणजे खाण्याकरता आणि बोलण्याकरता. तर त्या ज्या जिभेनी खावं पण कमी आणि बोलावं पण कमी, मौनात जास्त असावं, आणि जे बोलावं ते गोडच बोलावं, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत. आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावं. आपण जो काम करतोय तिथे सावधानता फार महत्त्वाची आहे, हा भाग सांगतायत. आपले कमावून आपण खावं, कधीही कोणाचं फुकट खाऊ नये. ग्रंथ वाचन करून त्यावर मनन निधिध्यासन करावं. आपल्या व्यवसायाचं उत्तम ज्ञान असावं. अडचणीत सापडलेल्या माणसाला नेहमी मदत करावी. दुसऱ्यासाठी शरीर थोडं तरी कष्ट व्हावं. लोकांना सत्कर्म दिवसातून एकदा तरी थोडंसं तरी झालंच पाहिजे, आणि त्याच्याशिवाय आपण झोपता कामा नये. मग सत्कर्म करावं, लोकांना मदत करावी. भगवंताचे आपण विश्वास्त आहोत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आश्रय कोणाचा घ्यायचा आहे लक्षात ठेवावं. तर आश्रय भगवंताचा घ्यावा आणि तो माझ्या पाठीशी आहे या भावनेने प्रपंच करावा. प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा अवश्य हवा. आपले तर वाङ्मयात सांगितलेलं आहे की 10 हाताने कमवा आणि 20 हाताने लोकांना वाटा. पैसा कमवू नका असं नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांनाही वाटा. आणि शेवटचं जे आहे म्हणी तो असा आहे की परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा, मी कोण आहे आणि मी ह्या भूतलावर कशाला आलोय. अशी ही 15 मण्यांची माळ जो गळ्यात घालून जीवन जगेल त्याचं जीवन धन्य होईल. अशा प्रकारची माळ आज आपल्याला समर्थाने दिली आहे. ती प्रत्येकाने आपल्या गळ्यात घालावी आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. एवढं सांगून मी आजचा दशक संपवते. जय जय रघुवीर समर्थ.